पाहे पा ध्वजेचे चिरगूट पाहे पा ध्वजेचे चिरगूट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमाऊली विश्ववंदनीय समर्थ श्री ज्ञानोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, देवा तू आवडतो हे आमचं विशेष नाही, तुझ्याशिवाय आम्हाला काही आवडत नाही हे आमच्या भक्तीचं विशेष आहे. महाराज आपलं काय असतं माहिती का, आपण अनेक गोष्टीशी प्रेमाच्या धाग्याने बांधलेलो असतो. आपल्याला थोडी आई आवडते, आईशी आपला प्रेमाच्या धाग्याने आपण बांधलेलो असतो. वडिलांशी आपण प्रेमाच्या धाग्याने बांधलेलो असतो. भावाशी आपण प्रेमाच्या धाग्याने बांधलेलो असतो. बहिणीशी प्रेमाच्या धाग्याने बांधलेलो असतो. मित्राशी, नातेवाईकाशी, पाहुण्या रावळ्याशी, पप्याशी, पप्याच्या आईशी आपण प्रेमाच्या धाग्याने बांधलेलो असतो. बरोबर ना. महाराज वर्णन करतात, जननी जनक बंधु सुतदारा तनुधनु भवन सुहृद परिवारा सबके ममता ताग बटोरी मम पदमन ही बांधीवर डोरी. संतांचं काय असतं, संतांनी हे सगळे ममत्वाचे धागे जे आहेत ना, ममत्वाचे धागे ते तोडलेले असतात आणि त्याचा एकत्र नाडा तयार केलेला असतो आणि तो नाडा देवाच्या चरणाशी बांधलेला असतो. महाराज विठ्ठल 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 महाराज हे झालं तुमच्या आमच्या आवडीचं. पण आपण ज्या देवाची भक्ती करतो त्या देवाला काय आवडत असेल महाराज, याचा आपण कधी विचार केला? आपण आपल्या आवडीचा विचार करतो, पण ज्या परमात्म्याची आपण आराधना करतो, त्याची भक्ती करतो, त्याला काय आवडत असेल महाराज? संतांनी देवाच्या अनेक आवडी सांगितलेल्या आहेत महाराज, अनेक आवडी सांगितलेल्या आहेत. पण देवाच्या जवळ असणारे नारद महर्षी देवाची आवडही सांगतात आणि देवाची नावडही सांगतात बरं का. नारद महर्षी, नारद काय झालं माहिती का पावशे महाराज, नारद महर्षींना आहे ना TV सिरियलवाल्यांनी खेळणं करून टाकलं महाराज. कोण आहे तो नारद महर्षी? महाराज भक्तीचे आचार्य आहेत. वा, काय नारदाचा अधिकार आहे महाराज. नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ वाचल्यावरती कळतं नारद महर्षी कोण आहेत. नारद महर्षींनी एकाच ठिकाणी देवाची आवड आणि देवाची नावड स्पष्ट केलेली आहे. नारद महर्षी वर्णन करतात, ईश्वरस्यापि अभिमान द्वेषित्वात् दैन्यप्रियत्वाच्च. देवाला काय आवडतं? दैन्यप्रियत्वाच्च, दीनभाव, लीनभाव, नम्रभाव ही देवाला गोष्ट जास्त आवडते. आणि काय आवडत नाही? अभिमान द्वेषित्वात्, देवाला अभिमान आवडत नाही. कोणी जर अभिमान धारण केला ना महाराज, देव त्याच्यावर लगेच फुली टाकतो, त्याला स्वीकारतच नाही. अहो तुमचं आमचं सोडून द्या, जवळच्या माणसाचा अभिमान देवानी सहन नाही केला महाराज. आपण फार देवाच्या लांबचे आहेत. जवळच्या माणसाचा पहा, समुद्रमंथन झालं. समुद्रमंथन कोणी केलं? देव आणि राक्षसांनी मिळून समुद्रमंथन केलं, बरोबर ना. त्या समुद्रमंथनातून किती रत्न बाहेर पडले? 14 रत्न बाहेर पडले. 14. त्या 14 रत्नापैकी एक मुख्य रत्न लक्ष्मी नावाचं रत्न बाहेर पडलं. आता लक्ष्मी बाहेर पडल्यावरती सगळ्यालाच असं वाटलं लक्ष्मीने आपल्यालाच वरमाला धारण घालावी, आपल्याच गळ्यात वरमाला घालावी, असं सगळ्यांना वाटलं. म्हणून लक्ष्मी मातेला स्वीकारण्यासाठी तिथं कोण आलं होतं शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे बरं का. लक्ष्मी माता आपली व्हावी म्हणून तिथं देवही आलेले आहेत. लक्ष्मी माता आपल्याला भेटावी तिथं राक्षसही आलेले आहेत. लक्ष्मी माता आपल्याला भेटावी त्या ठिकाणी तिथं ब्रह्मदेव आले, तिथं भगवान शंकर आले, ऋषी मुनी जपी तपी संन्यासी तपस्वी आले. एवढंच नाही, भगवान महाविष्णू पण आले. आता लक्ष्मी माता किती सुंदर असतील बरं. अहो लक्ष्मीचा एखादा अंश ज्याच्याकडे असेल तो बेढब असला तरी लोकाला सुंदर वाटतो. प्रत्यक्ष लक्ष्मी माता किती सुंदर असतील महाराज, किती सुंदर असतील. लक्ष्मी माता हातामध्ये वरमाला घेऊन आलेली आहे. पहिल्यांदा त्या ठिकाणी उभे होते देव. लक्ष्मी मातेला वाटलं देवगण जे आहेत ना, देवगण दिसायला फार सुंदर आहेत, यांना वरमाला घालायला यांच्या गळ्यात काहीच अडचण नाही. पण थांबली लक्ष्मी माता, परत विचार केला. हे देव जे आहेत ना, देव, लक्ष्मी माता म्हटली सुंदर आहेत, हुशार आहेत, पुरुषार्थी आहेत, पण चॅप्टर फार आहेत. कारण देव सूर त्यालाच म्हणतात, स्वकार्य कुशलाहा सुराहा.
जो आपलं कार्य साधण्यामध्ये स्वार्थ साधण्यामध्ये कुशल असतो त्याला देव म्हणतात. म्हणून लक्ष्मी मातेने देवाला रिजेक्ट केलं. चॅप्टर आहेत म्हटले. पुढं आल्यानंतर महाराज राक्षस होते. राक्षस लक्ष्मी माता म्हटले राक्षस हे पण दिसायला पण चांगले आहेत. तुम्ही म्हणाल राक्षस दिसायला कुठं चांगले असतात का? आम्ही टी व्हीमध्ये पाहिलेले ढेबरे ढाबरे केस वाढलेले विचित्र कपडे घातलेले हे प्रतिकात्मक राक्षस टी व्हीवाल्यांनी आपल्या समोर आणले बरं का. महाराज राक्षस दिसायला बेडब नव्हते. राक्षस सुंदरच होते. कारण राक्षस हे शरीरावरून ठरत नाही, ती एक वृत्ती आहे. पूर्वीच्या काळी राक्षस होते आणि आज नाहीत का? महाराज राक्षस आजही आहेत. सिद्ध करून दाखवतो तुम्हाला. राक्षस म्हणजे काय माहिती आहे का? बारीक आहे का बरं का? राक्षस कोणाला म्हणायचं? साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम. आपली बुद्धिमत्ता, आपला पैसा, आपली ताकद, आपलं शारीरिक सामर्थ्य, आपलं राजकीय सामर्थ्य हे जो गोरगरिबांना त्रास देण्यात घालतो ना तो राक्षस आहे. विठ्ठल 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 राक्षसाचं दुसरं लक्षण आहे. पहा, पूर्वीच्या काळचे राक्षस काय खात होते बरं? पिझ्झा बर्गर खात होते का? वडापाव खात होते का? नाही. मांस खायचे. मांस. पूर्वीच्या काळचे राक्षस काय खायचे? मांस खायचे. आज मांस खाणारे नाहीत का? कोण आहेत ते? क्षमा मागून बोलतो बरं का. विठ्ठल विठ्ठल काही घरच्या घर राक्षसाचे आहेत महाराज. मुख्य घरातला राक्षस ते मग काळ्या पिशवीतून घेऊन येतो बाजारच्या दिवशी. आल्यानंतर मग घरातले ते पोर्टेबल राक्षस असतात ना, छोटेल राक्षसाचे पिलं, त्यांना लय आनंद होतो महाराज. ते दाताचं पाणीच गिळीत येत. मग राक्षसीन काय करते माहिती का? विशिष्ट पद्धतीने त्याला बनवते आणि त्या छोट्या पोर्टेबल राक्षसाला खाऊ घालते. सगळं कुटुंब ताव मारतं. महाराज मांस खाणं सामान्य समजू नका बघा. ज्याचा आपण मांस खाल्लंय ना तो आपला बदला निश्चित घेणार, तोही आपल्याला कापून खाणार. हे निर्विवाद सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल दुसऱ्याच्या शरीरावरती, दुसऱ्याच्या जीवावरती, दुसऱ्याच्या कष्टावरती मला सांगा ना, जीव आहे ना हो, तो जीव आहे ना. मानेवरून जर सुरात चालवला किती वेदना होत असतील महाराज त्याला, किती तो शिव्याशाप देत असेल. आणि त्याचं मृत शरीर, त्याचं मढं आपण शिजून खातो. किती लाजिरवाणी गोष्ट आहे महाराज. म्हणून हात जोडून सर्वांना सांगतो, मांसाहार करू नका. आहार महाराज, आहार आपलं पूर्ण जीवन आहारशास्त्रावर आहे. ज्ञानोबा सांगतात, तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होय आकारू, आणि धातू ऐसा अंतरू भाऊ पोखी. आपण जे अन्न खातोत ना, अन्न त्याच्याप्रमाणे आपले शरीरातले धातू तयार होत असतात. आणि जसे धातू असतात ना तसं आपलं अंतःकरण बनत असतं. म्हणून सात्विक जो अन्न खातो ना त्याच्या अंतःकरणामध्ये सात्विकच विचार उमटणार. आणि जो राजसी तमोगुणी अन्न खातो त्याच्या अंतःकरणामध्ये राजसी आणि तमोगुणीच भाव उमटणार. विठ्ठल विठ्ठल हे विठ्ठला लक्ष्मी मातेनं विचार केला, राक्षस सगळे चांगले आहेत, दिसायला चांगले आहेत, सहकार्य चांगलं करतात, पण यांच्या ठिकाणी क्रौर्य आहे, क्रूर आहेत. म्हणून राक्षसालाही रिजेक्ट केलेला आहे. पुढं ऋषीमुनी तपस्वींचा समुदाय होता. लक्ष्मी मातेनं विचार केला, हे ऋषीमुनी पण चांगले आहेत, सगळे चांगले आहेत ते, पण त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर रागच लई आहे. म्हटले काही केलं की लगेच लालबुंद होतात. म्हणून ऋषीमुनींनाही रिजेक्ट केलेलं आहे. पुढं आपले होते भोले बाबा. लक्ष्मी मातेनं पाहिलं, स्वरूप सुंदर आहे, कर्पूर गौरम करुणावतारम, सुंदर आहेत, सगळं आहेत, तपस्वी आहेत, सामर्थ्यवान आहेत, भक्त आहेत, पण बाबा कपडेच चांगले घालीत नाहीत. म्हणून लक्ष्मी मातेनं भोले बाबांनाही रिजेक्ट केलेलं आहे. पुढं आल्यानंतर महाराज षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान महाविष्णू, वा वा वा, ते सौंदर्य पाहिलं. लक्ष्मी माता महाराज सौंदर्यावरती त्या ठिकाणी मोहित झालेले आहेत. बरं, आणखी लक्ष्मी माता मोहित झाल्या का? बाकीचे जे लोक होते ना सगळेजण लक्ष्मीची अपेक्षा करत होते. पहा बरं का, लक्ष्मी मातेला महाविष्णू का आवडले? बाकीचे सगळे लोक लक्ष्मी मातेची अपेक्षा करत होते, पण भगवान महाविष्णू लक्ष्मी मातेकडे पाहत सुद्धा नव्हते. आणि भगवंताचं वैराग्य पाहून लक्ष्मी माता अत्यंत प्रसन्न झाल्या आणि ठरवलं की बस आता भगवान महाविष्णूच्याच गळ्यामध्ये वरमाला टाकायची. आणि जवळ आल्यानंतर वरमाला टाकणार, भगवंतानी काय केलं माहिती आहे का? तोंड फिरवलं असं.
वरमाला नाही टाकून घेतली गळ्यात. परत लक्ष्मी माता समोरून गेल्या, वरमाला टाकणार, परत भगवंताने दुसरीकडे तोंड फिरवलं, वरमालाच टाकून द्यायनात. का? कारण लक्ष्मी माता सौंदर्याचा अभिमान घेऊन आली होती. तिला असं वाटत होतं मीच लय सुंदर आहे, मी यांना रिजेक्ट केलंय, सगळ्यालाच रिजेक्ट केलंय, हा सौंदर्याचा अभिमान घेऊन आली. मग भगवंतानी काय केलं, तिचा त्याग केलेला आहे. महाराज वर्णन करतात, हे असो महासिद्धीसी लक्ष्मी ही आलिया ही पासी, महाविष्णू जैसी गणीची नाती. किंमत दिली नाही लक्ष्मीला. केव्हा स्वीकारलं माहिती का? मग सर्वस्वे सांडुनी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र जाहली. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराया सांगतात, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा. लक्ष्मी मातेला कळालं ही गोष्ट, अभिमान टाकला आणि मग भगवान महाविष्णूने त्या ठिकाणी वरमाला घालून घेतली. सांगण्याचं तात्पर्य, लक्ष्मी मातेला अभिमान झाला, भगवंतानी नाही. तुका म्हणे नारायण अभिमान नसो. वा वा वा. अभिमान कोणाचा सहन करत नाहीत. एकदा असं झालं, भगवान कृष्णाच्या जीवनातली कथा आहे. त्या ठिकाणी सत्यभामा जी होती ना, सत्यभामा, सहज भगवान कृष्ण आणि सत्यभामा बसलेले होते. सत्यभामा भगवान कृष्णाला म्हणतात, प्रभू राम अवतारामध्ये म्हटले त्या रावणाने त्या सीतेसाठी म्हटले रामायण घडवलं. 80,000 बायका असताना सीतामातेला पळून नेलं. खरंच ती सीता म्हटले माझ्या इतकी सुंदर होती का? कोण म्हणतंय? सत्यभामा. भगवान कृष्णाला ती सीता माझ्या इतकी सुंदर होती का? सत्यभामा म्हणती. भगवान म्हटले बरं, हे तर विहिरी शेजारचाच वाफा कोरडा राहिला. बरं, तेवढ्यात बाहेर गरुड महाराज होते. गरुड भगवंताचं वाहन. गरुडाशी चर्चा करत होतं बाहेर. भगवंताला ऐकू आली. गरुड म्हणत होतं, हे देवाचे जे कामं होतात ना, कामं वेगवान कामं, पटपट पटपट देवाचे कामं होतात ना, ह्या पठ्ठ्यामुळे कामं होतात म्हटले. काय देवाचे कामं व्हावेत? माझ्यामुळे होतात म्हटले. देव म्हटले बरं. सुदर्शन चक्र होतं. सुदर्शन चक्रावर जबाबदारी होती पूर्ण द्वारका नगरीचं रक्षण करायचं. ही सुदर्शन चक्रावरती जबाबदारी होती. आणि ते पण बाहेर गप्पा मारित होतं. काय? ही द्वारका नगरी जी आहे ना, द्वारका नगरीत ते लोक खातात पितात उठतात बसतात, त्या ठिकाणी जेवण करतात झोपतात, पठ्ठ्यामुळे झोपतात म्हटले. नाहीतर काय, या लोकांना कोणी आक्रमण करेन, कोणी मारून टाकीन. भगवान म्हटले इथं तर काय झालं माहिती का, डीपीवरतीच या लोकांनी आकडे टाकलेत. हां, आता असं नाही, आता यांचा टप्प्यात घेऊन कार्यक्रम करावा लागेल. मग भगवंतानी प्रेरणाशक्तीनं हनुमंतरायाला आपल्या उपवाटिकेमध्ये बोलावून घेतलेलं आहे. हनुमंतराय आले. फळबागा होत्या. आता हनुमंतराय काय खाली पडलेले फळं खाते का? नाही, वरचेच फळं खायचे. पूर्ण नासाडी त्या ठिकाणी चालू केली. हे झाड उपट, ते झाड उपट, ते झाड मोड. भगवान कृष्ण म्हटले गरुडाला, गरुडा इकडे एक काम कर. काय? आपल्या वाटिकेमध्ये म्हटले एक वानर आलंय, त्याने मोठा उच्छाद मांडलाय, बघ बरं त्याचा बंदोबस्त करू नये. महाराज गरुड मनातली मनात म्हटले देवाला आहे ना आमच्या काही कळतच नाही, एवढं क्षुल्लक काम मला सांगावं, मी कोण? गरुड, आणि एवढं क्षुल्लक काम मला सांगावं. पण आता नाविलाजानं ते गरुड गेलं. महाराज हनुमंतरायाचा कार्यक्रम चालूच होता. गरुड गेलं जवळ. अय वानरा, अरे खालचे फळं खा ना, झाड कशाला मोडतोस? हनुमंतराय थोडे जवळ आले आणि एक चापट बसवली. लागली पण नाही बरं का चापट, फक्त हवाच लागली, चापट बसलीच नाही. महाराज त्या हवेनंच गरुडाची बांगडी झाली, बांगडी, आणि देवाच्या पायाजवळ येऊन पडलं गरुड. 10 मिनटं त्याला सुधच आली नाही. 10 मिनटानंतर शुद्धीवर आलं आणि इकडं तिकडं पाहायला लागलं. आणि मग म्हटलं देवा, अरे मारूनच टाकायचं होतं, तुझ्याच हाताने टाकायचं ना. अरे प्रचंड बलवान वानर हे, ते सामान्य नाही म्हटले. देव म्हटले बरं 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 बरं, काम कर, त्या वानराकडं पुन्हा जा आणि त्याला सांग की तुला प्रभू रामचंद्राने बोलावलं. ते म्हटलं देवा, मग अशी खरं बोललो तो ही अवस्था, आता खोटं बोललो तो भरीत करून टाकेन ना म्हटले ते माझं. पण देव म्हटले जा, मी सांगतो तू जा. गरुड भीतच गेलं. हनुमंतरायाचा कार्यक्रम चालू होता. त्या ठिकाणी गरुडाने हात जोडून सांगितलं, वानरराज तुम्हाला प्रभू रामचंद्राने बोलावलं. मला राम नाव ऐकल्यावरती हनुमंतरायाने हात जोडले. वा राम, श्रीराम, माझे प्रभू राम कुठं आहेत, कुठं आहेत? चला म्हटले बसा, माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला पटकन त्यांच्याजवळ नेतो, लवकर नेतो, जलद नेतो, फास्ट नेतो. हनुमंतराय म्हटले पटकन, जलद, फास्टन, लवकर हे काय म्हटले? याला काय मनोजव मारुत तुल्य वेगम हे श्लोक पाठ नाही काय म्हटले गरुडाला? त्याच्या वेगाचं ते पाणी दाखवित होतं. हनुमंतराय म्हटले बाबा जाय तू, येतो मी मागून हळूहळू.
आणि मग हनुमंतराया त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि इकडं भगवान कृष्णाने सांगितलं सत्यभामेला, हे पहा रामभक्त हनुमान येणार आहेत, त्यांना राम रूप आवडीचं आहे. आता मी रामाचं रूप घेतो, तू काय कर, सीतेचं रूप घे आणि माझ्या शेजारी येऊन बस. सत्यभामा म्हटली त्याला काय लागत आहे, लगेच चमकी बरी ते लगेच येऊन बसते, लगेच सीता होते नाही का, कॉस्मेटिक लगेच येऊन बसते. त्या ठिकाणी भगवान कृष्ण राम होऊन आले, सत्यभामा सीता होऊन आल्या आणि हनुमंतराया दरबारात आले. ते प्रभू रामाचं रूप पाहिलं महाराज. हनुमंतराया गुडघ्यावरती बसले, प्रणाम केला. सीताराम 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 असं म्हणून नमस्कार करायला लागले. परंतु डोळे उघडून पाहिल्यानंतर राजसिंहासनावरती कृष्ण जे राम होऊन बसलेले होते ना, त्यांना पाहिल्यावरती समाधान वाटलं हनुमंतरायाला. पण त्यांच्या शेजारी पाहिल्यावरती हनुमंतरायाचा चेहरा पडला. हनुमंतराय म्हणतात, प्रभू रामचंद्रा, एवढ्या दिवसांनी दर्शन झालं, खूप आनंद वाटला, खूप मनाला समाधान वाटलं, सगळं ठीक आहे, पण तुमच्या बाजूला ही दाशी कोण बसवली म्हटले. भगवान कृष्ण म्हटले, राम म्हटले, अहो हनुमंता ओळखलं नाही का, अरे सीता आहे ना ती. देवा काय चेष्टा करता सकाळ सकाळ, सीता आहे होती. अहो कोणती कुठून दाशी आणली तिला बसवलंय, हे जर सीता मातेला कळालं तर किती कवळतील तुम्हाला, हटवा तिला बाजूला. महाराज सत्यभामेचा अभिमान चूर 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 झाला. मग देवानी काय केलं महाराज, देवानी काय केलं, स्वतःच सीतेचं रूप धारण केलं आणि स्वतःच त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी बसले. तुकोबारायने एका गवळणीमध्ये वर्णन करतात, धाडिले गरुडा आणिले हनुमंता, तै पाचारिले होऊन येवो सीता, लाजिनली रूप नये पालटिता, झाला भीमकी आपणची राम सीता ओ, बोले दुतिकेसी राधा हे वचन. त्या ठिकाणी महाराज स्वतः सीता होऊन आले आणि मग हनुमंतरायांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि हा सगळा प्रकार झाल्यावर मग गरुड धापे देत तिथं आलं बरं का, सगळं झाल्यावर गरुड. आणि मग त्याचाही सत्यभामेचा रूपाचा अभिमान चूर झाला, गरुडाचा वेगाचा अभिमान चूर झाला. बरं, देवाने विचारलं, हनुमंतराया नगरीमध्ये येताना वाटेत तुम्हाला कोणी भेटलं नाही का. भेटलं ना म्हटले, भेटलं ना. कोण भेटलं, सुदर्शन चक्र भेटलं. कुठं आहे ते, सुपारीचं खांड दाढेमध्ये ठेवल्याप्रमाणे हनुमंतरायाने त्याला दाढीत ठेवलं होतं. काढलं बाहेर ना, असं देवासमोर आदळ धर म्हटले, हे तुझं सुदर्शन लय वळवळ करीत होतं. त्या सुदर्शनाचा बलाचाही अभिमान चूर झालेला आहे. का सांगितलं मी तुम्हाला, देव कोणाचाच अभिमान का, ईश्वरस्यापि अभिमान द्वेषित्वात्. आणि ही गोष्ट महाराज आमच्या संतांनी ओळखली. आता आमच्या संतांचा जर प्रभाव सांगायचा झाला ना, प्रभाव महाराज, काही माणसं प्रभावाने मोठे असतात पण स्वभावाने चांगले नसतात. प्रभावाने प्रचंड मोठे असतात पण स्वभाव खराब असतो. ते मग कुठंच झळकतच नाही, ते जागेवरच राहतात. लक्षात ठेवा बरं का. काही प्रभावाने मोठे, स्वभावाने चांगले नसतात. बरं, काही स्वभावाने लय गोड असतात पण प्रभावीच नसतात. पण काही लोक असे असतात, प्रभावही मोठा आकाशाच्या उंचीचा आणि स्वभावही मोठा. शिवछत्रपती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती महाराज. प्रभाव, काय प्रभाव आहे. आता तुमच्या आम्हाला जी कथानक माहिती ती सोडून द्या महाराज. जसं राम प्रभूचं चरित्र वाल्मिकीजींनी पुढं आणलं, भगवान कृष्णाचं चरित्र त्या ठिकाणी व्यास महर्षींनी पुढं आणलं ना, शिवप्रभूचं चरित्र पुढं आणलं. त्या कवीचं नाव आहे कविभूषण. प्रत्यक्षदर्शी त्या कविभूषणांनी शिवछत्रपतीचा त्या काळात कसा प्रभाव होता महाराज वर्णन केलेलं आहे बरं का. कविभूषण वर्णन करतात शिवरायांचा कसा जागतिक पातळीवरच्या राजकारणात शिवरायांचा प्रभाव होता, जागतिक पातळीवरती. कविभूषण लय गोड वर्णन करतात महाराज. त्या ठिकाणी ते वर्णन करतात, चकित चकित्ता चौकी चौकी उठे बार बार, दिल्ली दहशती चित्ते चाही करशती है, बिलखी बदन बिलखत बिसेपुर पति फिरत फिरंगिणी की नारी परकती है, थर थर कापत कुतुबशाही गोलकुंडा हरी हवस भूप बीर बरकती है, राजा शिवराज के नगारन की धाक सुनी केते बादशाहन की छाती धरकती है. हा शिवरायांचा दरारा होता महाराज. शिवरायांचं नाव ऐकलं की जे मोठमोठी राजकीय सत्ता होते ना 100-150 वर्ष परंपरेच्या, शिवरायांचं नाव जरी ऐकलं ना त्यांच्या छातीच्या काळजाचा ठोका चुकत होता. हा महाराजांचा प्रभाव होता. आणि स्वभाव, शिवरायांचा स्वभाव, अहो शिवरायांच्या त्या ठिकाणी शब्दाखातर त्यांची मावळी जीव द्यायला तयार होते. असं सांगतात तो जगज्जेता सिकंदर होता. सिकंदर
सिकंदर त्याचं एक असं युद्ध प्रणाली होती. एखादं राज्य जिंकण्याच्या जर टप्प्यात आलं आणि त्याचं सैनिक जर भुकेनं व्याकुळ झालेलं असलं, अन्नाशिवाय त्या ठिकाणी मरायला लागलं ना, तो सिकंदर काय करायचा माहिती आहे का? सगळं सैनिक एकत्र जमा करायचा. तो मोठा सेनानी होता, तो मुत्सद्दी होता, मोठा वक्ता होता. तो भुकेनं मरायला लागलेलं सैन्य तो सिकंदर एकत्र करायचा आणि त्यांना असं प्रभावी भाषण द्यायचा. महाराज अन्न पाणी तहान भूक विसरून ते सैन्य एवढ्या त्वेषानं लढायचं, समोरचं राज्य जिंकून घ्यायचं. ऐका बरं का, सिकंदरच्या बोलण्यानं त्याचं सैनिक तहान भूक विसरून विजय प्राप्त करायचं. आता आमचे शिवछत्रपती ऐका, शिवछत्रपतींच्या बोलण्यानं तहान भूक सोडून द्या. शिवछत्रपतींच्या बोलण्यानं मावळे जीवन मरण विसरून लढायचे, याला शिवछत्रपती म्हणतात. विठ्ठल 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 राम. प्रभावही आकाशाच्या उंचीचा आणि स्वभावही मोठा. महाराज ज्ञानोबारायांचा जर प्रभाव पाहिला ना, काय प्रभाव होता हो ज्ञानोबारायांचा प्रभाव. मला सांगा, माणसं मारणं सोपं आहे की अवघड आहे? माणसं मारणं सोपं आहे महाराज. माणसं मारणं काही नाही लागत. राजकीय वरदहस्त असला ना, तुम्ही किती माणसं मारा पचवू शकतात. सगळं उदाहरण आपण महाराष्ट्रात पाहतो. माणसं मारणं फार सोपं आहे हो, पण मेलेला माणूस जिवंत करणं आहे का कोणाची माय व्यालेली? माणसं मारणं सोपं आहे, मेलेला माणूस जिवंत करणं हे फक्त भगवान श्री ज्ञानोबारायच करू शकतात. महाराज सच्चिदानंद बाबा कोण आहेत महाराज? प्राण निघून गेले होते. ज्ञानोबारायांची पहा, जगातला कितीही मोठा माणूस असू द्या, चेतनावरती तो सत्ता प्रस्थापित करू शकतो, पण पंचभूतावरती कोणी सत्ता प्रस्थापित करू शकत नाही. पंचमहाभूतावरती महाराज आमच्या ज्ञानोबारायांची सत्ता पंचमहाभूतावरती होती. भिंत चालवणं काय आहे महाराज? भिंत, अहो भिंत जड आहे. भिंत महाराज आपल्याला चालवणं सोडून द्या, आपण पाडू पण शकत नाहीत एखादी भिंत. निर्जीव भिंत ज्या ज्ञानोबारायांनी चालवली महाराज. जडावरती ज्यांची सत्ता आहे, जडावरती ज्यांचा प्रभाव आहे, एवढे मोठे प्रभाव. आता याच्यापेक्षा मोठा प्रभाव सांगण्याची गरज नाही. एवढे मोठे ज्ञानोबाराया, पण स्वभाव कसा आहे? बळ तरी नागवती काळा, पण लीन तरी सकाळांच्या तळा. सकाळांच्या तळा. प्रभावाने मोठे आणि स्वभावाने कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. प्रभावाने मोठे असलेले ज्ञानोबाराया कृपाळू आहेत, उदार आहेत, नम्र आहेत, आणि अशाच नम्रतेची भूमिका ज्ञानोबाराया अभंगाच्या